थंडी सुरू झाली आहे आणि थंडीसाठी आपण सूप सिरीजसुद्धा सुरू केली आहे. तर त्यामध्ये आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे लेमन कोरिअँडर सूप. हे सूप आपण आता सुरू करणारच आहोत. पण अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मी पूजा तुम्हा सर्वांना विनंती करते की प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, व्हिडिओ जर आवडला तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. आता एका कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा मी किसलेलं आलं घातलंय आणि 1 चमचा किसलेला लसूण घातलेला आहे. 2 हिरवी मिरची घातलेली आहे. हे आपल्याला व्यवस्थितपणे फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्ही हवं तर आलं आणि लसणाचे अगदी बारीक असे तुकडे सुद्धा करू शकता. आणि इथे मी भरपूर अशी देठासहित कोथिंबीर घेतलेली आहे. देठामुळे ना सूपला खूप छान चव येते. आणि हे सूप थंडीमध्ये जेव्हाही सर्दी खोकला होतो तेव्हा हे सूप खूप छान लागतं. किंवा जेव्हा आपल्या तोंडची चव जाते तेव्हा ह्या सूपमुळे खूप आपल्याला आराम मिळतो. साधारण 2 मिनिटात हे सगळं फ्राय झाल्यानंतर आता आपण यामध्ये पाव कप कांदा, पाव कप गाजर, पाव कप कोबीज हे सगळं घालून व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याला साधारण 5 मिनिटं आपण फ्राय करून घ्यायचं आहे. आणि मुलं जर कोणत्या भाज्या खात नसतील तर तुम्ही अशा प्रकारे सूप सुद्धा त्यांना बनवून देऊ शकता. असं जर चटपटीत आंबट गोड असं सूप असेल ना तर कोणीच नाक मुरडणार नाही, सगळे आवडीनं खातील. आता मी यामध्ये 4-5 चमचे कांद्याची पात आणि 4 चमचे सिमला मिरची घातलेली आहे. सूपसाठी भाज्या या बारीक चिरलेल्याच असाव्यात. आता यामध्ये मी पाव कप स्वीटकॉर्न घातलेले आहेत. तुम्ही हवं तर हे शिजवून सुद्धा घेऊ शकता, पण मी इथे कच्चेच वापरलेत. हे एकदा व्यवस्थित तेलामध्ये फ्राय झाले की आता आपण यामध्ये व्हेजिटेबल स्टॉक ॲड करायचा आहे. व्हेजिटेबल स्टॉक कसा करायचा हे मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही आधीचे व्हिडिओ चेक करा. आता ह्या भाज्या आपल्या व्यवस्थित फ्राय झालेल्या आहेत. आपण यामध्ये साधारण 1 लिटरवर व्हेजिटेबल स्टॉक ॲड करूया. तुम्ही नॉर्मल पाणी सुद्धा यामध्ये ॲड करू शकता. आता यामध्ये मी अर्धा टेबलस्पून डार्क सोया सॉस घालते. यामुळे कलर खूप छान येतो आणि चवही बदलते. सूपला दाटसरपणा येण्यासाठी मी इथे 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअरची अशी स्लरी बनवून घेतलेली आहे. आता मी यामध्ये 2 टेबलस्पून लिंबू रस घालते. सोबतच अर्धा टीस्पून काळी मिरी पूड घालते. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आणि याला आपण चांगलं उकळू देऊया. आता तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. एक साधारण उकळी आली की यामध्ये आपण कॉर्नफ्लोअरची स्लरी घालायची आहे आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यामुळे खूप छान सूप आपलं दाट बनतं. या थंडीमध्ये तुम्ही हे एकदा नक्की बनवून बघा.
आणि आता वरून मी भरपूर अशी कोथिंबीर घातली आहे, कारण आपल्या सूपचं नावच आहे लेमन कोरिएंडर सूप, मग कोरिएंडर तर हवंच ना. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. साधारण 5 ते 10 मिनटं याला आपण व्यवस्थित उकळू द्यायचं आहे. आता मी मीठ थोडं कमी होतं म्हणून पुन्हा थोडंसं मीठ घातलेलं आहे. आणि हे आपलं लेमन कोरिएंडर सूप रेडी आहे. वरून आपण सजावटीसाठी कांद्याची पात घालतोय. तर गरमागरम लेमन कोरिएंडर सूप तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा. पुन्हा भेटू पुढच्या सूप व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा.